हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. तर मी इथे आम्ही प्रवास म्हणजे नाशिकला गेलेलो. तिथून आल्यानंतर प्रवास करून आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आईचं जेवण वगैरे आणून द्यावं आपल्याला कोणीतरी. पण आम्ही दोघेच असतो, त्यामुळे मला किती थकवा असला, कंटाळा आला असला तरी मलाच सगळं करावं लागतं. तर इथे आमच्याकडे सकाळी 7:30 वाजता पाणी येते. तर मी गरम पाणी करून असं सोडा टाकून बॉटल आठवड्यातून एकदा धुत असते. ब्रशने घासून धुत असते बॉटल्स. गरम पाणी असं टाकून घ्यायचं, सोडा टाकून, आणि त्या ब्रशने अशा घासायच्या. त्यानंतर आपल्या साबण वगैरे, साबण काथा हे लावून ते पण बाहेरून घासून घ्यायचं. पिण्याचं पाणी मी इथं भरून घेतलं. त्याच्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं. ब्रशने बॉटल घासून स्वच्छ पाण्याने बॉटल भरून ठेवल्या मी. सर्व रात्रीची भांडी आहेत. नेहमी रात्रीची भांडी घासत असते, पण कधीतरी कंटाळा येतो. सो राहिलेली ती रात्रीची भांडी तर पाण्यामध्ये मी आता ही सर्व भांडी घासून घेते. असताना कधी मी ठेवत नाही कधी रात्रीची भांडी. किचन ओटा क्लीन वगैरे करूनच रात्री झोपते. पण काल खूप असं टायर्ड झाल्यासारखं वाटलेलं, थकल्यासारखं, सो ठेवलेली मी तशीच. मग आता सकाळी सर्व भांडी वगैरे घासून घेते. आणि कुकर घासताना तर खूप कंटाळा येतो, पण माझ्याकडे आता स्टीलचं कुकर असल्यामुळे काय एवढं वाटत नाही. ॲल्युमिनियमची वगैरे कुकर असल्यानंतर ते घासायला खूप तकलीफ होते. मला तर स्टीलचेच कुकर आवडतात. सो मी माझ्याकडे 3 स्टीलचेच कुकर आहेत. मी स्टीलचेच कुकर यूज करते आणि मी त्यात सर्व भांडी घासून घेते.
आता मी गॅस ओटा स्वच्छ क्लीन करून घेते. सकाळी सकाळी काम करायला भारी वाटतं, फ्रेश वाटतं आणि पाणी आल्यानंतर पाण्यामध्ये काम करायला तर मला खूप आवडते. पाणी आल्यानंतर मी माझ्याकडून हवं तेवढं काम करून घेऊ शकते. मी काम करते तेवढं. त्यानंतर मग एकदा पाणी वगैरे गेलं ना मग कंटाळा येतो आणि घरामध्ये पाणी नसलं तर काहीच करू वाटत नाही. मेन म्हणजे पाणी घरामध्ये असायलाच हवं. अशा प्रकारे गॅस ओटा मी रोज माझं असं क्लीन करून घेते. आता तुम्ही माझा कालचा तो आईस्क्रीमचा व्हिडिओ बघा. खूप मस्त केलं, खूप छान वाटलं. मी हे रील्समध्ये बघायचे आणि ते मला करून बघायचं होतं, सो मी ते केलं ट्राय. भारी वाटलं, खूप छान केलं त्यांनी एंटरटेन. मस्तच. आमचे सर्व फॅमिली वगैरे खूप हसलो आम्ही, खूप एन्जॉय केला, भारी वाटलं. तर गाईज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. मी तर त्याचे 2-3 आईस्क्रीमचे ते कोन्स खालचे तोडले. इथे मला वाटलं झालं, पण त्यांनी माझ्या तोंडामध्ये टिश्यू टाकून दिला. खूप मस्त केलं त्यांनी, छान. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.